श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची म्हणजेच आनंदाची टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती नावाची ॲप्लिकेशन असते, स्कॉलरशिप असते, ती कशी भरायची आणि प्रत्येक मुलाला हे 20 ते 25,000 रुपये कसे भेटू शकतात हे तुम्हाला मी सांगतो आहे. तर बघा, त्याआधी व्हिडिओला लाईक करत चला. मोठ्या मनाचे मोठ्या हृदयाची मुलं हे व्हिडिओला लाईक करत आहेत आणि ही शिष्यवृत्ती भेटण्यासाठी मुलांना भरपूर फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ गरीब मुलांपर्यंत पोहोचवा. बघता बघता 1 सेकंड लागतो व्हिडिओला, लाईक ठोका. चला ठोका लाईक. तर बघा, भरपूर मुलांनी लाईक केलेले आहेत, थँक्यू. तर बघा, आता ही शिष्यवृत्ती कोणी भरू शकतं, कोण नाही, कशा प्रकारे भरायचे हे तुम्हाला मी सांगतो आहे. आणि याच्या पूर्ण तुम्हाला डिटेल पाहिजे असतील तर टेलिग्रामवर ॲड व्हा. PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर बघा, ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकदम खराब आहे, एकदम बेताची, ते आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची कुठल्याही शिष्यवृत्तीला अट असते, शैक्षणिक अट असते, मार्कांची अट आहे. तर ह्याच्यात तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिक्षणाची अट नाही आहे, तुम्हाला मार्कांची अट नाही, तुम्ही फक्त पास पाहिजेत. शाळेत किंवा कॉलेजला किंवा तुम्ही जात असाल त्याचा पुरावा तुम्हाला म्हणजे फीस रिसिप्ट पाहिजे. आता अर्ज किती तारखेपर्यंत करू शकता? अर्ज 31 जानेवारी 2022पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत. अत्यंत महत्त्वाची 20 ते 25,000 रुपये तुम्हाला सहजरित्या भेटू शकतात, लक्षात ठेवा. आता काय काय करायचं ते तुम्हाला सांगतो. त्याआधी व्हिडिओला लाईक करत चला. भरपूर मुलं लाईक करत आहेत. हे स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. आई भवानी, तुळजाभवानी, गणपती चरणी, शंकर आणि महादेवराय, जे मुलं व्हिडिओला लाईक करतात त्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे, त्या मुलांना शिष्यवृत्ती भेटू दे. व्हिडिओला लाईक करत चला. गरीब मुलांपर्यंत आणि व्हिडिओज देखील शेअर करा, कारण त्या मुलाला आता हा व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे. एक शेअर महत्त्वाचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांनी शाळेची किंवा कॉलेजची फी भरली आहे. म्हणजे काय काय लागणार आहे तुम्हाला? 21-22ला या वर्षी तुम्ही प्रवेश घेतला त्याची फीस लागेल. कमीत कमी मागच्या वर्षी इयत्तेला पास व्हायला हवे. KT नसायला पाहिजे. KT असलेला विद्यार्थी हा स्कॉलरशिपला पात्र नाही आहे. म्हणजे KT नाही, क्लिअर फक्त पाहिजे. मार्क कितीही पास असं त्यांनी सांगितलेलं आहे. मार्क किती पण असो, पण फक्त तो पास पाहिजे. तिसरं, एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा अर्ज भरू शकतात. आणि तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत? कुटुंबाची आर्थिक आणि विद्यार्थ्याची शैक्षणिक परिस्थिती नमूद केलेला स्वतःचा लेखी अर्ज. कुठेही फॉर्म भरायचा नाही तुम्हाला, स्वतःच्या भाषेत स्वतः अर्ज लिहायचा आहे. तो अर्ज पाहिजे असेल तर टेलिग्रामला ॲड व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला तो अर्ज पाठवेल. मागील वर्षाचे गुणपत्रक म्हणजे रिझल्ट लागेल मागच्या वर्षीचा. या वर्षाची भरलेली फीस पावती, या वर्षी तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन केले त्याची पावती, कुटुंबाचा उत्पन्नाचा पुरावा दाखला, म्हणजे जो आपण तहसील कार्यात जे उत्पन्नाचं काढतो आपण सर्टिफिकेट, ते लोकांना लागेल तुम्हाला. आता हे कसं ॲप्लाय करायचं? व्हिडिओला लाईक करा. भरपूर मुलं व्हिडिओला लाईक करतात. मोठ्या मनाचे मोठ्या हृदयाची मुलं व्हिडिओला लाईक करतात. गरीब मुलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, शेअर करा. भरपूर महत्त्वाचा आहे. 20-25,000 रुपये सहज भेटतील. आता लाईक केल्याबरोबर किती मुलांना लाईक केलं, थँक्यू. तर बघा, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? वर नमूद केलेले कागदपत्र आपल्या स्वलिखित अर्जासह तुम्हाला या वेबसाईटवर पाठवायचे. हे बघा, इथे दिलेला ईमेल त्यांनी, या ईमेलवर फक्त तुम्हाला तो पूर्ण फॉर्मॅट बनवून वगैरे सर्व पाठवायचं आहे. PDF अपलोड करून या ईमेल आय डीवर पाठवायचे. आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, संपर्क इथे पूर्ण दिलेलं आहे. डिटेल बघा, पूर्ण संपर्क डिटेल दिला आहे, फोन नंबर वगैरे सर्व, ईमेल पण दिलेला आहे आणि लिंक पण दिलेली आहे. अधिक माहितीसाठी लिंक देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. या लिंक दिलेल्या आहेत, त्याच्यावर पण तुम्ही जाऊन, या लिंक तुम्हाला पाहिजे असेल PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. मी पूर्ण तुम्हाला डेटा देईल. तर बघा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे गरीब मुलांसाठी, ज्याचे 20-25,000 रुपये शिष्यवृत्ती सहज त्या मुलाला भेटू शकते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला मुलांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि स्वामीचरणी माझी हीच प्रार्थना आहे की जे मुलं व्हिडिओला लाईक करतात त्या प्रत्येक मुलाला ही शिष्यवृत्ती भेटावी आणि त्यांना भविष्यात कुठेही अडचण येऊ नये. ओके. तर एक शिक्षकासाठी लाईक ठोका, आपल्या आईवडिलांसाठी, परिवारासाठी, तसेच तुम्हाला भविष्यात कुठेही अडचण येऊ नये अशी स्वामीचरणी प्रार्थना. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.